उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890-6290। शासनाने वीज ग्राहकांची दिशाभूल थांबवून केलेली वीज दरवाढ तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी व्यापारी, उद्योजक, शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांचा एकजुटीचा इशारा देण्यासाठी 19 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य वीज परिषद भरविण्याला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली। कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। वीज परिषद मंगळवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गोविंदराव टेंबे रंगमंदिर देऊळ क्लब, खासबाग, कोल्हापूर येथे होणार आहे। परिषदेचे आयोजन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या नेतृत्वाखाली होत असून महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, दी महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि इतर औद्योगिक संघटनांचा यात सहभाग असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले। वीज परिषदेत विवेक वेलणकर, शंतनू दीक्षित, ॲडव्होकेट शेखर करंदीकर, जावेद मोमीन, सचिन शिरगावकर, अजय भोसरेकर, कमलाकर बुरांडे, अमित कुलकर्णी, प्रदीप खाडे, रत्नाकर तांबे, विक्रांत पाटील आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत। कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी महावितरणकडून बसवले जाणारे स्मार्ट मीटर सदोष असल्याचा आरोप केला। काही वेळा बसविणाऱ्या व्यक्तीकडे महावितरणची ओळखपत्रे नसतात, तसेच घरात कोणी नसताना परवानगीशिवाय मीटर बसवल्याचे प्रकार घडत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर सक्ती नसल्याचे सांगूनही कार्यवाही सुरू असल्याने विरोध अधिक तीव्र होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। या पत्रकार परिषदेस राजू पाटील, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, वैभव सावर्डेकर, प्रशांत शिंदे, अजित कोठारी, राहुल नष्टे, आनंद माने, कमलाकांत कुलकर्णी, स्वरूप कदम, मोहन कुशिरे, राहुल पाटील, संपत पाटील, अनिल धडाम, विक्रांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। न्यूज आखाडासाठी विनोद नाजरेंसह सागर शेरखाने। ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज आखाडा। त्यांच्यासाठी म्हणजे सर्व मिळून राज्यस्तरीय वीज परिषद आपण घेत आहोत। त्या वीज परिषदेत उपस्थित महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री सर्व पदाधिकारी, हॉटेल मालक संघाचे पदाधिकारी, जावेद मोमीन, विक्रांत पाटील, बुरांडे साहेब या सर्वांचं स्वागत करतो आणि सर्व मीडियाच्या प्रतिनिधींचं स्वागत करतो आणि ललित गांधीला विनंती करतो की संबोधित करावे। नमस्कार। तर सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र हे देशातलं सर्वात महाग वीज देणारं राज्य आहे। त्यामुळं उद्योगांना अन्य राज्यातल्या तुलनेमध्ये स्पर्धेमध्ये खूप अडचणींना सामोरं जावं लागतं। यामध्ये हा वीज दरवाढी ज्या पद्धतीनं केली जाते किंवा आयोग परस्पर निर्णय घेतो, सरकारनं दिलेल्या सूचना सुद्धा अवहेळल्या जातात आणि बऱ्याच वेळेला वीज ग्राहक सगळे एकत्रित नसल्यामुळं या गोष्टी अशाच चालू राहतात। मग उद्योग फक्त बोलतो किंवा व्यापारी घटक बोलतात।